बीडीडी वासियांचं हक्काच्या घराचं स्वप्न लांबणीवर गेलंय. कायदा पोलिसांना लागू नाही का, असा उच्च न्यायालयाने सवाल केलाय. लोकसंख्या वाढवण्यासाठी चीन एक अनोखा प्रयोग करतोय. म्हाडाच्या जागेवरील अनधिकृत होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट बंधनकारक केलंय. महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. लिओनल मेसीच्या दौऱ्याबाबत अभिनव बिंद्राने टीकात्मक प्रश्न विचारलाय. अंमली पदार्थांविरोधात अक्षयचा कठोर सूर उमटलाय. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे. आज 16 डिसेंबर, वार मंगळवार. तुम्ही ऐकत आहात isakal.comचं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी आहे बीडीडी वासियांच्या हक्काच्या घराची. वरळी बीडीडीच्या 550 रहिवाशांना घराचा ताबा दिल्यानंतर आता नायगाव बीडीडीच्या जागेवरील 864 रहिवाशांना घराची प्रतीक्षा लागली होती. भोगवटा प्रमाणपत्र आल्याने म्हाडानेही संबंधित रहिवाशांना घराचा ताबा देण्याची तयारी सुरू केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांची वेळ न मिळाल्याने चावी वाटपाचा मुहूर्त ठरत नव्हता. त्यातच आता निवडणूक आयोगाने मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे नायगाव बीडीडी रहिवाशांच्या हक्काच्या घराचं स्वप्न तुर्तास लांबणीवर पडलंय. वरळी, नायगाव आणि ना. जोशी मार्ग या बीडीडी चाळींचा म्हाडाच्या माध्यमातून पुनर्विकास होतोय. नायगाव येथील 42 चाळींचा पुनर्विकास करून 3344 रहिवाशांचं पुनर्वसन प्रत्येकी 23 मजल्यांच्या 20 इमारतींमध्ये करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 8 तर दुसऱ्या टप्प्यात 12 पुनर्वसन इमारती उभारण्यात येणार आहेत. पुनर्वसन इमारत क्रमांक 8 मधील टॉवर क्रमांक 4 ते 8 या 5 इमारतींचं काम पूर्ण झालंय. 864 रहिवाशांना दिवाळीत चावी वाटप करण्याचं म्हाडाचं नियोजन होतं. मात्र ओसी न मिळाल्याने तो मुहूर्त हुकला होता. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये ओसी येताच म्हाडाने चावी वाटपाची तयारी करत मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली होती. मात्र काही कारणास्तव ती मिळाली नाही. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर आणि पालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी घरांच्या चाव्या मिळतील अशी चिन्ह होती. मात्र निवडणुका जाहीर झाल्याने आचारसंहितेमुळे चावी वाटपाचा कार्यक्रम 16 जानेवारीनंतरच होईल अशी माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे उच्च न्यायालयाच्या एका सवालाची. कायद्यानुसार 14 दिवसात प्राथमिक चौकशी पूर्ण करणं बंधनकारक असतानाही पोलीस अनेक महिने तक्रारींची प्राथमिक चौकशीच करत राहतात. हे एक प्रकारे पोलीस कायद्याबाबतच्या आदेशांकडे दुर्लक्ष करण्यासारखं असल्याचे ताशेरे उच्च न्यायालयाने पोलिसांच्या कारभारावर ओढले. तसंच पोलिसांना कायदा लागू होत नाही का, असा प्रश्नही न्यायालयाने उपस्थित केला. तसंच 19 डिसेंबरला होणाऱ्या पुढील सुनावणीवेळी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांना उपस्थित राहण्याचे आदेशही दिले. मीरा रोड येथील काशीमीरा पोलीस ठाण्यात ऑक्टोबरमध्ये दाखल केलेल्या तक्रारीवर गुन्हा नोंदवण्याचे आदेश पोलिसांना द्यावेत, या मागणीसाठी कुंदन पाटील यांनी वकील उदय वारुंजीकर यांच्यामार्फत याचिका केली आहे. या याचिकेची दखल घेऊन न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती रणजित सिंह भोसले यांच्या खंडपीठाने घेतली. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेची तरतूद सर्व पोलीस ठाण्यात लागू आहे की नाही, असल्यास त्याचं काटेकोरपणे आणि प्रामाणिकपणे पालन का होत नाही, याबद्दल थेट केंद्रीय गृह विभागाने स्पष्टीकरण देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे लोकसंख्या वाढवण्यासाठी अनोख्या प्रयोगाची. लोकसंख्या वाढवण्यासाठी चीन सरकार आपल्या नागरिकांना सतत नवीन ऑफर देत आहे. अलीकडच्याच एका घोषणेत चीन सरकारने गर्भधारणेशी संबंधित सर्व खर्च भागवण्याचं आश्वासन दिलंय. असं असूनही चीनमधील लोकसंख्या संकट कायम आहे. एका चीनी अब्जाधीशाने लोकसंख्या वाढवण्यासाठी एक अनोखी पद्धत अवलंबली आहे. या अब्जाधीशाने अमेरिकन महिलांचा वापर करून एकूण 12 मुलांना जन्म दिलाय. चीनी अब्जाधीशांच्या कृतीमुळे खळबळ उडाली आहे. न्यायालयानेही या प्रकरणात कारवाई केली आहे. त्या कारवाईचा चीनी अब्जाधीशांवर फारसा परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. हा खटला 2023 मध्ये सुरू झाला. अमेरिकेतील लॉस एंजेलिस न्यायालयात चीनी अब्जाधीश
शौ बो यांच्याशी संबंधित एका खटल्याची सुनावणी सुरू होती. न्यायाधीश एमी बॉलमन होत्या. सुनावणी दरम्यान न्यायाधीशांना कळलं की शौने सरोगसीद्वारे आधीच 12 मुलांना जन्म दिलाय. त्याने 20 मुले जन्माला घालण्याचं ध्येय ठेवलं होतं. शॉ या कामासाठी अमेरिकन महिलांचा वापर करतो. त्यांना मुलाला जन्म देण्यासाठी पैसे दिले जातात. मूल मोठं झाल्यावर शॉ चीनकडून पासपोर्ट मिळवतो आणि तो बीजिंगला पाठवतो. शॉ प्रमाणेच चिनी अब्जाधीश वांग हैवू यांनी अमेरिकन महिलांचा वापर करून आधीच 10 मुलींना जन्म दिलाय. वांगने या मुलींचं लग्न श्रीमंत कुटुंबात करण्याचं वचन दिलंय. पॉडकास्टची चौथी बातमी आहे म्हाडाच्या जागेवरील होर्डिंगची. मुंबई शहर आणि उपनगरात म्हाडाच्या जागेवर ठिकठिकाणी 60 होर्डिंग आहेत. त्यापैकी जवळपास 58 होर्डिंग अनधिकृत असून त्यांनी म्हाडाचे ना हरकत प्रमाणपत्र घेतलेले नाही. त्यामुळे म्हाडाने संबंधित होर्डिंग धारकांना नोटीस पाठवत होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश दिलेत. तसेच स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल आणि इतर कागदपत्रे सादर करण्यास बजावलंय, अन्यथा कारवाई केली जाणार आहे. पॉडकास्टची 5वी बातमी आहे पालिका निवडणुकीची. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका निवडणुका जाहीर केल्या आहेत. BMC सह राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होतील. इच्छुक उमेदवार 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. निवडणूक आयोग 31 डिसेंबर 2025 पर्यंत अर्जांची छाननी करेल. 2 जानेवारीपर्यंत नामांकन मागे घेता येईल. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेसीच्या भारत दौऱ्याची सांगता नवी दिल्लीत झाली. कोलकाता वगळता हैदराबाद, मुंबई आणि नवी दिल्ली येथे लिओनेल मेसीच्या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद लाभला. या प्रसंगी मात्र भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा याच्याकडून टीकात्मक प्रश्न करण्यात आलाय. त्याने परखड आणि स्पष्ट मत व्यक्त करताना म्हटलं की लिओनेल मेसी सोबत छायाचित्र काढण्यासाठी आणि थोडक्यात भेटीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. याचं दुःख वाटतं. फुटबॉलपटूच्या भारत दौऱ्यामधून आपण काय साध्य करण्याचा प्रयत्न करीत होतो. लिओनेल मेसी सारख्या दिग्गजाला खऱ्या अर्थाने सन्मान देण्याचा मार्ग म्हणजे देशात भक्कम क्रीडा संस्कृती निर्माण करणं होय. अशीच क्रीडा संस्कृती जन्माला येते आणि अशाच प्रकारे वारसा टिकून राहतो, असं तो म्हणालाय. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेता अक्षय कुमारची. अभिनेता अक्षय कुमार चित्रपटांइतकाच सामाजिक कार्यासाठी सुद्धा ओळखला जातो. त्याने भुवनेश्वरमधील एका कार्यक्रमात अंमली पदार्थांविरोधात ठाम भूमिका घेत तरुणांना मोलाचा सल्ला दिलाय. अक्षय कुमार म्हणाला, मी सर्व तरुणांना मनापासून विनंती करतो की त्यांनी अंमली पदार्थांपासून दूर राहावं. आपल्या पालकांचा नेहमी सन्मान करा, कारण तेच तुमच्या आयुष्यातील खरी ताकद आहेत. त्याच्या या शब्दांना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.